नमस्कार, पुन्हा एकदा मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज जे आपण बनवणार आहोत तो माझा पर्सनल फेवरेट पदार्थ आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला पण हा अतिशय आवडत असेल. जेव्हा आपण बाहेर जेवायला जातो, हॉटेलमध्ये जातो, तेव्हा हा पदार्थ नक्कीच मागवत असेल. पण तुम्हाला माहिती आहे हा पदार्थ घरी बनवणं पण इतकं सोपी आहे. चला तर याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते. तर आता मी इथे वेळ वाया घालवत नाही आणि लगेच रेसिपीला सुरुवात करते, कारण मला माहिती आहे हे बघून तुम्हाला पण हे बनवायची नक्कीच इच्छा झाली असेल. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे, या पावसामध्ये हे गरमागरम चिकन मलाई टिक्का जर केला तर घरचे सगळेच खुश होतील. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे जे चिकन आहे ना, तर मी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि चिकन ब्रेस्टचा भाग घेतलेला आहे. तर मी हे असंच आणलं आणि आता मी घरी हे कट करणार आहे. तर यासाठी मी इथे तुम्हाला दाखवत आहे, कारण जर तुम्ही असे स्लाइस वगैरे घरी करत असाल तर हे कसे कट करायचे हे मी तुमच्याशी इथे शेअर करते. किंवा जर तुमच्याकडे जो कोणी तुम्ही जिथून आणता नॉनव्हेज वगैरे, त्यांना पण असे पातळ पातळ स्लाइस करून मागितले ना, ते पण करून देतील. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे घरी करत आहे. तर हे बघा, या पद्धतीने पातळ याला पहिले मधून कट करून घ्यायचं. 2 ते 3 लेयर्स कट करायचे आणि जो धागा असतो ना, म्हणजे चिकनचं जे रेषे रेषे असतात ना, तर त्या रेषांमधून न कट करता त्याला असं डायगोनली कट करायचं. डायगोनली कट केल्यामुळे ते व्यवस्थित कट पण होतात आणि जेव्हा आपण त्याला तयार करतो, जेव्हा आपण ते खातो ना, तर ते असे चिवी लागत नाही आणि छान असे मेल्ट इन माउथ होतात, म्हणजे खूप छान असे सॉफ्ट राहतात. तर पातळ कापायचे हे महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाची टिप इथे आहे, नक्की लक्षात ठेवा. तर हे बघा, या पद्धतीने मी पातळ पातळ आणि थोडेसे लांबसर असे कापून घेत आहे, कारण याला आपल्याला स्टिकमध्ये लावायचं आहे. तर ते कसं लावायचं मी हे पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर या पद्धतीने लांबमध्ये कट करायचं. हे बघा, या पद्धतीने मी सगळं चिकन कट करून घेतलं. आता यासाठी एक मॅरिनेशन तयार करू. सगळ्यात पहिलं मॅरिनेशन याला लावून घेऊ. त्यासाठी माझ्याकडे हे पांढरे मिरे आहे, तर ते मी घेत आहे. जर नसेल तर तुमच्याकडे काळे मिरे असेल ते घेतलं तरीही चालेल. आता आपण हा चिकन मलाई टिक्का करतोय, याचा रंग थोडासा पांढरा दिसावा म्हणून मी हे पांढरे मिरे वापरलेले आहे. मी याला पहिले सुरुवातीला कट करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि आता यामध्ये 7 ते 8 मिरच्या, या मिरच्या तिखट आहे बरं का, हे 7 ते 8 मिरच्या मी असं बारीक करून घेतलं आणि हे बघा, छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही. आता या चिकनला आपण पहिलं मॅरिनेशन करून घेऊ. तर चिकनमध्ये सगळ्यात आधी मी अर्धा लिंबाचा रस पिळला, त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालू आणि जे आपण मिरची आणि काळे मिरे किंवा पांढरे मिरे बारीक करून घेतले होते ते यामध्ये घालू. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि याला हे मॅरिनेट करून ठेवू. तर इथे 15 ते 20 मिनटं याला छान मिक्स करून बाजूला ठेवून देऊ. आता इथे 20 मिनटं ते अर्धा तास झालेला आहे आणि आता याला आपण दुसरं मॅरिनेशन करायला घेऊ. तर दुसरं मॅरिनेशनसाठी मी इथे पाणी काढलेलं दही घेतलेलं आहे, जे हंकर्ड असतं ते. तर इथे पाणी काढून घेतलं दह्याचं आणि ते यामध्ये घातलं. इथे तुम्हाला चिकनची क्वांटिटी कमी झालेली दिसत असेल, तर मी इथे चिकन जे आहे ते 2 प्रकारे करत आहे. तर आज मी तुमच्याशी चिकन टिक्काची रेसिपी, म्हणजे चिकन मलाई टिक्काची रेसिपी शेअर करते आणि जो आपला रेडवाला चिकन टिक्का असतो ना, त्याची रेसिपी पण लवकरच घेऊन येईल. तर इथे मी पाव कप हे दही घातलं. दही त्यातलं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. आता पाव कप यामध्ये मलाई घालू. तर ही जी आपली दुधावरची साय असते ना, तर ती घालायची आहे आणि हे छान मिक्स करू. हे मिक्स करून परत अर्धा तास याला मॅरिनेट करून ठेवू शकतो किंवा तुम्ही 1 तासभर 2 तास ठेवा. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं. जेव्हा आपल्याला याचे टिक्का बनवायचा असतं ना, तेव्हाच यामध्ये कॉर्नफ्लोअर घाला. ही एक महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. किंवा तुम्ही जे फर्स्ट मॅरिनेशन करता तेव्हा तुम्ही थोडं जास्त वेळ ठेवलं त्याला, म्हणजे मॅरिनेशन जास्त वेळ करून ठेवलं, 1 तास 2 तास तरीही चालेल. मी इथे अर्ध्या तासानंतर यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातली आणि झालं. आता याचा आपल्याला टिक्का तयार करायचा आहे. पण त्याच्या आधी हे जे वुडन स्क्यूअर्स असतात ना, तर ते आज मी इथे वापरत आहे. तर त्याला थोडंसं पाण्यामध्ये टाकून ठेवायचं 1 5-10 मिनटं, म्हणजे मग जेव्हा आपण
टिक्का करतो तर ती जी स्टिक आहे ती जास्त गरम होत नाही. आता आपण जे टिक्का तयार करून घेतलेला होता त्याला मस्त असा स्मोक देऊ, कारण या स्मोकनीच या टिक्क्याची इतकी अप्रतिम चव लागणार आहे. तर थोडासा स्मोकी फ्लेवरचा आपला हा चिकन मलाई टिक्का तयार होणार आहे. तर त्यासाठी या ॲल्युमिनियम फॉइलची अशी छोटीशी वाटी तयार करून घेतली. त्यामध्ये हा जळलेला कोळसा जो असतो तो ठेवलेला आहे आणि यावरती तुपाची धार टाकायची, अर्धा चमचा तूप घालायचं आणि याला झाकून मस्त 10 मिनटं याला बाजूला ठेवू. 10 मिनटं झालेले आहे. हे बघा, आता याचं मस्त आपण टिक्का तयार करायला घेऊ. तर जे आपण स्क्यूअर्स थोडे पाण्यामध्ये ठेवलेले होते त्यामध्ये या पद्धतीने हे लावून घ्यायचे आहे. हे बघा, याच पद्धतीने मी सगळे टिक्का तयार करून घेते आणि आता आपण याला फ्राय करू. तर फ्राय करताना मी इथे तव्यावरती तेल घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर पण घेऊ शकता. मी इथे बटर आणि तेल थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे यावरती ठेवू आणि चारही कडून व्यवस्थित खरपूस असं भाजून घेऊ. हे भाजताना गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे किंवा असं मस्त भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आपला हा चिकन मलाई टिक्का तयार आहे. आता आपण हा काढून घेऊ आणि सर्व करू. तर सर्व करताना काय करायचं, जे आपण थोडं ना बटर घ्यायचं आणि या बटरमध्ये मी 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून टाकलेल्या आहे आणि हे बटर यावरती लावून घ्यायचं. जेव्हा हे शिजताना पण हे बटर थोडं वरून लावलं तरी चालेल किंवा असं आता जसं मी इथे शेवटी लावत आहे ना तसं लावलं तरीही चालेल. आणि मस्त वरून थोडीशी कोथिंबीर पेरायची. आपल्या नेहमीच्या ग्रीन चटणीसोबत म्हणजे कोथिंबीर आणि पुदिन्याची ग्रीन चटणी करायची त्यासोबत किंवा टोमॅटो केचपसोबत हे चिकन टिक्का किंवा चिकन मलाई टिक्का अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा. हे जे चिकन मलाई टिक्का आहे ना, हे स्टार्टर म्हणून तुम्ही तयार करू शकता. जेव्हा तुमच्याकडे गेस्ट वगैरे आले तेव्हा पण तुम्ही स्टार्टर करू शकता किंवा इव्हन तुमच्याकडे काही पार्टी वगैरे असेल तर हे नॉनव्हेज स्टार्टर म्हणून तयार करू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच काही नॉनव्हेज आणि स्टार्टरच्या रेसिपी जर बघायला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येईल. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.